नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। कोणतीही मच्छी फ्राय करण्याची आपली सर्वांची एक वेगवेगळी पद्धत असते। आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने मच्छी फ्राय करते त्या पद्धतीने आज तुम्हाला इथे सुरमई फ्राय करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी सुरमई स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यावर अर्धी चमची हळद घालून घेते। तसेच अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमची घरगुती मसाला, पाव चमची गरम मसाला किंवा कोणताही तुम्ही चिकन मसाला वगैरे देखील इथे ॲड करू शकता, 1 चमची धणे पावडर आणि 1 मोठा लिंबाचा रस, तसेच चवीनुसार मीठ, साधारणतः 1.5 चमची इतकी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट। आता हे सर्व मसाले आपण सुरमईच्या पीसेसना व्यवस्थित लावून घेऊया। तुम्हाला जर काही इथे लिंबाचा वापर करायचा नसेल तुम्ही थोडंसं इथे कोकमाचा आगळ देखील वापरू शकता किंवा जाडसर चिंचेचा कोळ घालून देखील तुम्ही करू शकता। साधारणतः 15 मिनिटं मी असेच हे मसाले लावून सुरमई ठेवली होती। आता आपण ही फ्राय करायला घेऊया। आता ह्याला कोटिंग करण्यासाठी मी इथे जाडसर तांदळाचं पीठ वापरते। तुमच्याकडे जर का बारीक एकदम पिठी असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं रव्याचा वापर देखील करू शकता किंवा पूर्णतः रव्याने देखील कोटिंग करून तुम्ही फ्राय करू शकता। आता अशाच पद्धतीने आपण सर्व पीसेसला पीठ लावून घेऊ। पीसेस तळण्यासाठी तयार आहेत। इथे मी एका तव्यावर साधारणतः 2 पळी इतकं तेल घालून घेतले आणि ते चांगलं गरम करून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यावर आपण सुरमईचे पीसेस घालून घेणार आहोत। तुम्ही इथे तुम्हाला आवडत असेल तर तेलामध्ये थोडेसे बारीक लसूण चिरून देखील घालू शकता, त्याचा देखील छान फ्लेवर येतो। आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे एका साईडने पीसेस थोडेसे गोल्डन ब्राउन करून घ्यायचे आहेत। साधारणतः 2 मिनिटांसाठी एका साईडने ठेवून झाले की नंतर आपण ते पलटून घेणार आहोत। आता हे पीस आपण थोडेसे बाजूला करून उरलेले जे पीस आहेत ते देखील मध्यभागी घालून घेऊयात आणि त्याला देखील चांगले आपण फ्राय करून घेऊ। आता दोन्ही बाजूने आपल्याला सुरमईचे पीसेस आहेत ते गोल्डन ब्राउन छान करून घ्यायचे आहेत आणि चांगले शिजवून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राउन अशी सुरमई फ्राय करून घेतली आहे। अशी झटपट अशी रेसिपी आपली तयार आहे। तुम्ही देखील नक्की बनवा। अशा साध्या सोप्या आणि झटपट रेसिपी बघण्यासाठी कुक विथ निशा चॅनलला नक्की फॉलो करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।